समजा तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये आवडीचं जेवण करताय, पण त्याच्यामध्ये झुरळ निघतो, पाल निघते किंवा तुम्हाला घाण दिसते. तर अशा हॉटेलचा पर्दाफाश करण्यासाठी ना तुम्हाला ओळख लागणार, ना मोठी धावपळ करावी लागणार. फक्त एक फोटो पुरेसा ठरू शकतो. एका फोटोमुळे तुम्ही त्या हॉटेलचा पर्दाफाश करू शकता. महाराष्ट्रामध्ये अन्न सुरक्षेचा विषय नवीन नाही. अनेकांना आठवत असेल, अधिकारी एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विविध ठिकाणी अन्नपदार्थ, हॉटेल्स आणि स्वच्छतेबाबत कठोर तपासण्या सुरू केलेल्या आहेत आणि नियमभंग करणारे जे काही हॉटेल आहेत त्यांच्यावर कारवाई सुद्धा केलेली आहे. त्या धाडीनंतर राज्यभर मोठी चर्चाही रंगली होती. पण प्रश्न कायम राहिला, प्रत्येक ठिकाणी अधिकारी पोहोचणार कसे? आता याच प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी FSSAIनं फूड सेफ्टी कनेक्ट ॲप सुरू केलेलं आहे. आता समजा तुम्ही एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गेलात आणि तिथं तुमच्या ताटामध्ये कीटक किंवा पाल दिसली किंवा एखादा अस्वच्छ असं काही पदार्थ तुम्हाला दिसले किंवा स्वयंपाकघर त्यांचं जे किचन आहे ते अस्वच्छ दिसलं आणि अनेक दिवस वापरलेलं तेल त्या ठिकाणी असल्याचा संशय तुम्हाला आला किंवा अन्नाच्या गुणवत्तेबाबत शंका निर्माण झाली, तर फक्त या ॲपवर फोटो, लोकेशन आणि तक्रारीचा तपशील अपलोड करायचा आहे. तुमची तक्रार थेट संबंधित फूड सेफ्टी ऑफिसरपर्यंत पोहोचेल. तपासामध्ये आरोप खरे ठरले तर त्या हॉटेलला दंड होऊ शकतो. त्याच्याचबरोबर परवाना निलंबन सुद्धा होऊ शकतं किंवा इतर कायदेशीर कारवाई होऊ शकते. म्हणजेच आता अन्न सुरक्षेची जबाबदारी फक्त सरकारी यंत्रणेची नाही, तर प्रत्येक नागरिकाची सुद्धा आहे. या ॲपवर तुम्ही त्या हॉटेलची घाण किंवा तिकडे असलेला एखादा भेसळयुक्त पदार्थ तुमच्या निदर्शनास आलं तर ते या ॲपवर अपलोड करून सगळा पर्दाफाश करू शकतात. पण जेव्हा आपण रियालिटी चेक करायला जातो तेव्हा एक मोठा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे तक्रार करणं सोपं आहे, पण कारवाई किती वेगानं होणार? याआधी सुद्धा अनेक तक्रार पोर्टल्स आलेले आहेत. काहींवर तात्काळ कारवाई सुद्धा झाली, तर अनेक ठिकाणी तक्रारी फाईलमध्येच अडकल्या. त्यामध्ये खोट्या किंवा सूडबुद्धीनं केलेल्या तक्रारींचा सुद्धा धोका आहे. म्हणूनच या ॲपचं खरं यश डाउनलोडच्या आकड्यांनी नाही, तर वेगवान आणि निष्पक्ष तसंच पारदर्शक कारवाईनं ठरणार आहे. म्हणजे तुम्ही हे सर्व जर समजा तक्रार केली, त्याच्यानंतर किती लवकर कारवाई होते आणि किती निष्पक्षपातीपणे कारवाई होते आणि किती पारदर्शकपणे ही कारवाई होते, याच्यावर या ॲपचं यश ठरणार आहे. आता हे ॲप आलेलं आहे, त्यामुळे पुढच्या वेळी घाणेरडं किंवा संशयास्पद अन्न तुम्हाला दिसलं तर फक्त व्हिडिओ व्हायरल करू नका, योग्य ठिकाणी तक्रार सुद्धा करा. कारण तुमच्या एका फोटोमुळे फक्त एका हॉटेलवर कारवाई होणार नाही, कदाचित शेकडो कुटुंबांचं आरोग्य सुरक्षित राहू शकतं.